शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवरं सर्वलोकैकनाथं गोपालकृष्णभगवान की जय. भारतीयांची मन रामचरित्राने आणि कृष्णचरित्राने समृद्ध केलेली आहे. रामचरित्र हे प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरण करणार आहे. कसं करावं जीवनात आचरण? मग राजा कसा असावा? राजा कसा असावा तर रामराय असावा. बंधू कसा असावा तर भरतासारखा, लक्ष्मणासारखा, शत्रुघ्नासारखा बंधू कसे असावे? चारी भाऊ एक विचाराने चालणारे, मातृपितृभक्त असावा हा आदर्श आहे रामाचा. संबंध समाजातल्या माणसाला एकत्र करणं हा आदर्श. सर्वांना आपलं म्हणणारा राम आहे आणि दुष्टांचा संहार करून सज्जनांना अभय देणारा असा राम. हे रामचरित्र जसं माणसाच्या मनावरती मोहिनी घालणार आहे तसंच कृष्णचरित्र सुद्धा आहे. कृष्णचरित्रामध्ये श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये जन्मापासून किंबहुना जन्माच्या आधीपासूनच संकट यायला सुरुवात झालेली. पण त्या सगळ्या संकटावरती मात कशी करायची हे कृष्णचरित्र आपल्याला शिकवतं. संकटाला घाबरून पळून जाण्याचा अर्थ नाही, तर त्या संकटाला सामोरं जाण्याचा अर्थ आहे. हे कृष्णचरित्र आपल्याला शिकवतं. खटास आणावा, खट उद्धटास आणावा, उद्धट लौंदा पुढे दुसरा लौंद आणून उभा करावा, हे आपल्याला कृष्णचरित्र शिकवतं. ज्याच्याशी त्याच्यासारखंच वागायचं हे कृष्णचरित्र आपल्याला शिकवतं. भावनेच्या आहारी न जाताना कर्तव्य आपण केलं पाहिजे हे कृष्णचरित्र आपल्याला शिकवतं. कृष्ण म्हणतो मी सर्वांमध्ये भरलेला आहे. कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो. मी सर्वात भरलेलो आहे. मीच घडवितो, मीच मोडितो, जाण खऱ्या पुरुषार्था. कृष्ण म्हणतो मीच हे सगळं विश्व निर्माणही करतो, त्याचं पालनही करतो आणि त्याचा संहारही करतो. हे सगळं माझ्या इच्छेने चाललेलं आहे. कृष्ण म्हणतो की मी जशास तसा आहे. यो यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्य. जो माझ्याशी ज्या प्रकारे वागतो ना त्या प्रकारे मी त्याच्याशी वागतो असं कृष्ण सांगतो. म्हणजे कृष्णचरित्र आपल्याला संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये जाणारा कृष्ण तो आपल्याला गुरुचं महत्व समजून सांगतो. युद्धामध्ये युक्तीच्या 4 गोष्टी सांगणारा कृष्ण सबंधी युद्धाचं पारडच बदलून टाकतो. मी तुमचं पुढून आणि मागून रक्षण करतो असं सांगतो. तर भगवंताने अर्जुनाचं रक्षण केलंय पुढून. कसं? ज्या वेळेला एक बाण त्यांनी टाकला कर्णाने, आता याला मारणार अर्जुनाला, तेवढ्यात भगवंतांनी तो रथ पायाने दडपला जमिनीमध्ये आणि तो बाण वरच्यावर निघून गेला. पुढून रक्षण केलं. मागून रक्षण केलं द्रौपदीचं, तिला अंबर वस्त्र पुरवली. असा हा सगळ्यांनाच आवडणारा आपल्या गरीब मित्र आहे सुदामा, त्याच्यावरती कृपेचा वर्षाव करणारा असे कृष्णचरित्र सुद्धा आपल्याला आपल्या मनाला मोहून टाकतो.
त्यामुळे पिढ्यानपिढ्या चरित्र सांगणारी मंडळी आहे, ऐकणारी मंडळी आहे. कृष्णचरित्र तेच जरी असलं तरी ते नित्य नूतन आहे. पुन्हा पुन्हा ऐकावं, पुन्हा पुन्हा सांगावं असं आहे. सांगणाराही थकत नाही आणि ऐकणाराही थकत नाही. अशी ही लीला आहे त्या भगवंताची. या नामातच अनंत गोडी आहे. ते चरित्र आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूया. आज कृष्ण जन्म आहे आणि कृष्ण जन्माच्या निमित्ताने कृष्णाचे चरित्र नाही गायचं तर कोणाचं गायचं? स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी जनाची. स्तुती करावी तर त्या भगवंताची स्तुती करावी. तो स्तुतीस पात्र आहे. त्या भगवंताची स्तुती केल्याने आपली जीभ पवित्र होऊन जाते. ह्या जिभेकडनं पाप घडतात का नाही? काही वेळेला आपण कोणाला टाकून बोलतो, कोणाचा अपमान करतो, कोणाचं काही करतो. ही जिभेकडनं घडणारी पाप आहे. कधी खोटं बोललं जातं, पाप आहे. कशाकडनं घडतं? जिभेकडनं. हे पाप नाहीसं कशाने होतं? या जिभेने ज्या वेळेला भगवंताचं नाम घेतलं जातं त्यावेळी ही सगळी पाप निघून जातात जिभेची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं नाम घेतल्यानंतर आपली वाणी पवित्र होते. अनेकांच्या चाहड्या ऐकून आपल्या कानाला पाप घडलेलं असतं. कुणाची निंदा ऐकतो आपण, कुणाचा उपमर्द झालेला कानाने ऐकतो. हे कानाचं पाप नाहीच होत. आपण कित्येक माणसावरती अन्याय होताना समोरनं पाहत असतो, पण त्या अन्याय करणाऱ्याचा हात धरत नाही. त्यामुळे हे डोळ्याने पाहिलेली पाप आहेत. ती डोळ्याची पाप या भगवंत गोपाल कृष्णाचं दर्शन घेतलं की ती पापही नाहीच होत. जाता जाता कुणाला पाय लागतो, पायाचा स्पर्श होतो, त्यामुळे त्या पायाकडनं पाप घडतं. ही पायाची पाप भगवंताच्या मंदिराकडे जाताना 4 पावलं चाललं, सत्संगात 4 पावलं चाललं तर एका पावलाला एक यज्ञाचं पुण्य आहे. भगवंताच्या मंदिराकडे जाताना आपले पाय पवित्र होऊन जातात. त्याच्याकडनं घडलेली पापं नाहीच होतात. आपल्या हाताने कुणाला काही वाईट कर्म घडलं असेल आपल्या हातून तर भगवंताला हात जोडले की ते पापही नाहीच होत. अशा रीतीने कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै. ही सगळी पाप, ती कायिक असो, वाचिक असो, मानसिक असो, सांसर्गिक असो, ही सगळी पाप या भगवंताच्या नावाने नाहीशी होतात. त्या भगवंताचं चरित्र आता आपण ऐकूया. परीक्षिती राजा हा प्रायोपेशन करून बसलेला आहे आणि त्याच्या हातून शमीक मुनीचा अपराध घडलेला आहे. शमीक मुनीच्या गळ्यामध्ये त्यांनी मेलेला सर्प टाकलेला आहे. कारण तो पाणी प्यायला गेला होता त्या आश्रमामध्ये, तहान लागली म्हणून. तर त्यावेळेला तिथे स्वामी महाराज शमीक मुनी ध्यानस्थ बसले होते. त्यामुळे राजा आलेला त्यांना काही कळलंच नाही आणि राजाला असं वाटलं की आमच्या आश्रयावरती सगळे आश्रम हे ते चालतात तर आम्हाला इथे काही किंमत आहे का नाही, म्हणून त्याला राग आला आणि त्याने रागाने, खरं त्याला राग येणारा हा राजा नव्हता, प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण काय त्याला त्यावेळेला त्या क्षणाला राग आला आणि त्यांनी ती मृतसर्प, मेलेला साप त्या शमीक मुनींच्या गळ्यावर दिला. त्यानंतर त्याचा मुलगा आला. शमीक मुनीचा पाहतो तर आपल्या वडिलाच्या गळ्यात मृत साप आहे आणि त्यांनी शाप दिला परीक्षिती राजाला की 7 दिवसात तुला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल, तुला कुणीही वाचवू शकणार नाही. आणि मग त्या परीक्षिती राजाला ही गोष्ट माहीत नाही, पण काय गडबड गोंधळ आहे म्हणून शमीक ऋषी ध्यानावरती येतात आणि मग तो त्यांचा मुलगा सगळं त्याला हकीकत सांगतो की असं असं झालं, मी शाप दिलाय. ते म्हणले अरे कशाला शाप दिला? अरे शाप दिल्यामुळे आपण आयुष्यभर केलेलं पुण्य सगळं नाहीसं होऊन जातं. कशाला शाप दिलास?
जा म्हणाले, निदान त्या राजाला जाऊन सांग तरी की तुला शाप दिलाय, 7 दिवसांनी तू मरणार आहेस. तर राजा काय राहिलेल्या आयुष्याचं सार्थक करेल, जाऊन सांग म्हणाले. तो आला आणि राजाला नमस्कार करून सांगितलं, राजा, अरे मी रागाच्या आहारी जाऊन तुला शाप दिला, पण आजपासून 7व्या दिवशी तुला सर्पदंशाने मृत्यू आहे. राजाला कळलं की आपल्याला मृत्यू आहे. आणि मग ज्याने शाप दिलं होतं त्याला सांगितले की अरे बाबा, तू माझ्यावर उपकारच केलेस. काय? माझ्या हातून ऋषींचा अपमान हे आनंदवित कृत्य घडलेलं आहे. असं आजपर्यंत माझ्यातनं कधी घडलं नाही. पण त्या पापाचं प्रायश्चित्त, त्या कर्माचं प्रायश्चित्त मला मिळायलाच पाहिजे होतं. तू येऊन सांगितलेस आणि मी केवढा भाग्यवान आहे. अरे एरवी माणसाला पुढच्या क्षणाला मृत्यू येणार का नाही माहीत नसतं, पण निदान मला तू सावध केले की 7 दिवसांनी मृत्यू येणार आहे. अरे केवढं तर माझ्याकडे संधी आहे की मला कळलंय 7 दिवसांनी मरणार. अरे माणसाला पुढच्या क्षणी आपण जिवंत राहू का नाही माहीत नसतं. मला तर कळलं की 7 दिवस आहेत, अजून आयुष्यातले शिल्लक आहेत. आता हे 7 दिवस मी प्रायोपेशन करणार, म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करून राहणार गंगातीरी. सगळ्यांकडे ही बातमी कळली. सगळे लोक राजाला भेटायला आले. त्याने आपलं राज्य मुलाच्या स्वाधीन केले. गंगा किनारी येऊन बसला आणि एरवी कुणाकडे न जाणारे शुक महर्षी श्रीमन्नारायण नारायण नारायण असे म्हणत त्या परीक्षिती राजाकडे आले. परीक्षित राजाने त्याला आसन दिलेले आहे आणि प्रार्थना केली की महाराज, आता माझ्या आयुष्यातले फक्त 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर या 7 दिवसामध्ये माझं आयुष्याचं कल्याण कसं होईल ते तुम्ही कृपा करून सांगा. आणि मग शुक महर्षी परीक्षिती राजाला सांगतायत. परीक्षित राजा प्रश्न विचारतोय. काय प्रश्न आहे परीक्षिती राजाचा? आता यदुकुलात अवतार घेऊन केले चरित्र जे. आता यदुकुलामध्ये भगवंताने अवतार घेऊन जे चरित्र केलं ते ऐकावं अशी माझी इच्छा आहे. ते श्रीकृष्ण अवतार चरित्र मज ऐकवावे, जो समस्त विषयी मुमुक्षु आणि मुक्त तिघाशी श्रवणीयते. हे श्रीकृष्ण चरित्र तिघांनाही श्रवणीय आहे. कुणाला? विषयी माणसाला सुद्धा हे श्रवणीय आहे. का? विषयी माणसं कृष्णचरित्रातला कुठला भाग पाहतात? विषयी माणसं श्रीकृष्ण चरित्रातला 16,000 स्त्रियावरून रासक्रीडा भगवंताने कशी केली ते चरित्र अगदी मनापासून ऐकतात. म्हणजे विषयी लोकांनाही आवडतंय, मुमुक्षू लोकांनाही आवडतंय. ज्याला मोक्षाची इच्छा आहे, मला भगवंत भेटावा असं वाटतंय, त्यालाही हे चरित्र आवडतंय. आणि जे मुक्त झालेले आहेत, ज्यांना काहीही मागायचं नाही भगवंताकडे, हे शुक महर्षी आपल्यासारख्या मुक्तांनाही भगवंताची लीला कथन करून सांगावी यात आनंद होतो आहे. विषयी मोक्ष आणि मुक्त तिघाशीही श्रवणीयते. हे जे चरित्र, हे जे आता मी वाचतोय ना, हे वैकुंठवासी भावे याने संक्षिप्त भागवत ओळीबद्ध केलंय. त्यातलं हे चरित्र मी तुम्हाला सांगतोय. ज्यांची तृष्णा झाली निवृत्त, ऐसे महात्मे जे आत्मतृप्त, ते गाती हरीचे चरित्र रहस्य तेची जाणताची. ज्यांना आता कुठली तृष्णा म्हणजे काय अपेक्षा राहिलेली नाहीये, जे सर्व गोष्टीतनं निवृत्त झालेले आहेत, जे आत्मतृप्त आहेत, असेही संत महात्मे कृष्ण लीला ऐकतात. द्रोणास्त्राने दग्ध होत असता मी मातृगर्भात गर्भी रक्षले जेणे मद आदिदैविक श्रेष्ठ श्रीकृष्ण. मी माझ्या आईच्या म्हणजे उत्तरेच्या गर्भामध्ये होतो आणि द्रोणाचार्याचा मुलगा द्रौणी म्हणजे अश्वत्थामा याने पांडवांच्या 5 मुलांना म्हणजे द्रौपदीला एकेका
म्हणजे धर्मापासून एक मुलगा, भीमापासून एक मुलगा, असा प्रत्येकापासून एक एक मुलगा झालेला होता. 5 पुत्र होते तिला. ते 5 पुत्र झोपेमध्ये असतानाच त्यांनी अश्वत्थाम्याने मारले. आणि त्याला कळलं की अजून अर्जुनाला ह्या अभिमन्यूचा, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूची पत्नी आहे उत्तरा. तर त्या उत्तरेच्या गर्भामध्ये अजून हा पांडवांचा वंश वाढतोय कळल्याबरोबर त्यांनी ब्रह्मास्त्र टाकलं आणि सांगितलं की त्या उत्तरेच्या गर्भातल्या मुलाचाही वध व्हावा, असं म्हणून ते टाकलेलं आहे त्यांनी ब्रह्मास्त्र. पण भगवान गोपालकृष्णांनी त्या ब्रह्मास्त्रापासून माझं आईच्या उदरामध्येच रक्षण केलं. आईच्या उदरामध्येच मी त्या भगवंताला पाहिलेलं असल्यामुळे माझं नाव परीक्षिती राजा असं ठेवण्यात आलं. तेव्हा तुम्ही परीक्षिती की ज्याने माझं, या भगवंताने गोपालकृष्णाने माझं आईच्या उदरामध्ये रक्षण केलं, त्या भगवान गोपालकृष्णाचं चरित्र ऐकावं असं माझी इच्छा आहे. द्रवण्यास्त्राने व दग्ध होत असता मी मातृगर्भात, गर्भी रक्षले जेणे मद आदिदैविक श्रेष्ठ श्रीकृष्ण. जो सर्वांच्या अंतर्बाह्ये व्यापोनिया उरला पाहे, तल्लीला सांगा लावला आहे आध्यात्मिकायसा श्रीकृष्ण. जो जन्मला यादव कुळी आणि वाढविला नंदे गोकुळी, संकर्षण होता देवकी उदरी पुत्र म्हणते रोहिणीचा. म्या त्यागिले अन्नोदक परीन्न बाधे तहान भूक, हरिकथा मृतपाने देख झालो तृप्त तुझ्या सुखे. वास्तविकता मी अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग केलाय. अन्न पाण्याचा त्याग करून सुद्धा वास्तविकता थोड्या वेळ झाला ते माणसाला तहान लागते, थोड्या वेळाने माणसाला भूक लागते. सकाळी नाश्ता केला असला तरी दुपारी भूक लागते, दुपारी जेवण केलं असलं तरी मध्यंतराला काहीतरी खावं वाटतं, संध्याकाळच्या वेळेला पुन्हा रात्री जेवावं वाटतं. म्हणजे माणसाला तहान लागते, भूक लागते, हा शरीराचा धर्म आहे. पण खरं सांगू का शुकाचार्य महाराज, जशी मी आपल्या मुखात नाही कथा ऐकतोय ना, तशी माझी तहान आणि भूक नाहीशीच झाली, विसरून गेलो. मी आता त्यागिले अन्नोदक परी न बाधे तहान भूक, हरिकथा मृतपाने देख झाली तृप्ती तुझ्या सुखे. सकळ सांडली म्या आसक्ती परी कथेची लागली प्रीती, जन्म मरणाची विसरलो खंती हरिकथा अमृत पानाने. मी माझा सर्वसंग परित्याग केलाय, मुलाला राज्य देऊन टाकलंय, सगळ्यातलं मन काढून घेतलंय, पण तरी सुद्धा परी कथेची लागली प्रीती, जन्म मरणाची विसरली खंती हरिकथा अमृत पानाने. जन्म मरणाची खंती मी विसरून गेलोय, मला ही भगवंताची कथा ऐकायची आहे ती सांग. मग शुकाचार्याने कथा सांगायला सुरुवात केली. शुक सांगतात की राजा, या कृष्णाची पूर्वकथा मी सांगतो. म्हणजे कुणाच्या कुळामध्ये हा कृष्ण जन्माला आला. पुरुरवा नावाच्या राजाला आयु नावाचा मुलगा झाला, आयुला नहुष नावाचा मुलगा झाला, नहुषाला ययाती मुलगा झाला. आपल्या ययाती राजाची कथा सर्वांना माहिती आहे. शुक्राचार्याने त्याला शाप दिलेला आहे, शुक्राचार्याचा जावई आहे, त्याला शाप दिलेला आहे. देवयानी ही ते मुलगी त्याला दिलेली आहे. आणि मग त्याचं शर्मिष्ठावर प्रेम बसतं, त्यामुळे त्याला राग येतो आणि तू म्हातारा होशील म्हणून त्याला शाप देतो. आणि मग तो मुलाला सांगतो की माझं वृद्धाप्य का, माझी वृद्धावस्था तुम्ही घ्या, तुमचं तारुण्य मला द्या. असा हा ययाती राजाची कथा आपल्याला माहिती आहे. त्या ययाती राजाचा हा मुलगा आहे कोण, यदू. आणि यदूचा पुढे त्याच्यापासून जो निर्माण झाला त्याला यदुवंश म्हणतात. म्हणून कृष्णाचा आदिपुरुष कोण, तर तो यदू आहे, यदुराजा. आणि यदुराजापासून पुढची सगळी संतती आहे. यदुराजानंतर 45वा वंश, यदुराजा हा पहिला असं गृहीत धरलं.
तर त्याच्या पुढे 45वा पुत्र जो जन्माला आला, पिढ्यानपिढ्या अशी पुढची पिढी, तेव्हा 45वा कोण होता? शूरसेन नावाचा राजा होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं मारुषा. या शूरसेनाला आणि मारुषाला 10 मुलं होती. त्यापैकी एक म्हणजे वासुदेव. हा वासुदेव ज्यावेळेला वासुदेव म्हणजे श्रीकृष्णाचे वडील. हा वासुदेव ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला देवाने आकाशामध्ये दुंदुभी वाजवल्या, नगारे वाजवले, पृथ्वीवर त्याचा आवाज येत होता. देवाने आपल्याला मुलगा, शूरसेन राजा विचार करतोय की आपल्याला मुलगा झाला वसुदेव. त्यावेळेला देवातल्या, स्वर्गातल्या देवांना आनंद झाला. काय आनंद झाला आहे की या वसुदेवाच्या पुढे कृष्ण जन्माला येणार आहे, म्हणून त्यांना आनंद झाला आहे. आणि म्हणून त्यांनी वसुदेवाच्या जन्माच्या वेळेला आकाशामध्ये दुंदुभी वाजवल्या. म्हणून वसुदेवाचं दुसरं नाव त्यांनी ठेवलं शूरसेनाने, अनक दुंदुभी असं त्याचं नाव. या शूरसेन राजाला हा वसुदेव नावाचा एक मुलगा, आणखीन 9 मुलं, एकूण 10 मुलं होती. 5 मुली होत्या. त्यातल्या पहिल्या मुलीचं नाव आहे पृथा, दुसरी तर श्रुती रिवा, तिसरी तर श्रुतकीर्ती आणि चौथी तर श्रुतश्रवा. पहिली तर पृथा, दुसरी तर श्रुतरेवा, तिसरी तर श्रुतकीर्ती, चौथी तर श्रुतश्रवा आणि 5वी तर राजादी देवी असं नाव. आता हे पहिल्या मुलीची कथा आपण बघू. पृथा ही पृथा काय झालं की शूरसेनाचा एक मित्र होता, शूरसेन राजाचा, म्हणजेच वसुदेवाचे वडील शूरसेन, पृथाचे वडील शूरसेन. या शूरसेनाला एक मित्र होता. त्या मित्राचं नाव होतं कुंतीभोज राजा. त्याचं नाव काय आहे? कुंतीभोज राजा. आता ह्या कुंतीभोज राजाला मुली नव्हत्या, म्हणून आपल्या मित्राला मुलीचं सुख नाही. काय मुलगी पाहिजे आपल्याला, पण मुलीचं सुख त्या आपल्या मित्राला नाही आहे. आपल्याला 5 मुली आहेत, तर एक मुलगी आपण त्याला देऊ. म्हणून शूरसेनाने ही कुंती, वसुदेवाची बहीण, ती त्याला लहानपणीच दत्तक दिली. आता कुंती राजाने ह्या पृथेचं पालन पोषण केलं, म्हणून त्यांनी ह्या पृथेला एक नाव ठेवलं, कुंतीभोज राजाची मुलगी, म्हणून तिचं नाव कुंती झालं. ही कोण आहे? श्रीकृष्णाची आत्या आहे. श्रीकृष्ण चरित्र सांगायला शुकाचार्याने सुरुवात केली. कंसाने अनन्वित अत्याचार केले होते. कुठे धर्मकृत्य चालू द्यायचे नाही. कोणी कथा कीर्तन करायचं म्हटलं की त्याच्यावर बंदी आणायची. सगळीकडे अनन्वित अत्याचार. कुणाला धर्म नको, कुणाला देवाचं नाव नको, अशी सगळी अवस्था झालेली होती. त्यावेळेला पृथ्वीने गायीचं रूप घेतलं. पृथ्वीला हे पापी लोकांचा भार सहन होईना, म्हणून पृथ्वीने गायीचं रूप घेतलंय आणि ती गायीचं रूप घेऊन क्षीरसागराला गेली आहे. ब्रह्मदेव 33 कोटी देव पण तिच्याबरोबर आलेले आहेत आणि क्षीरसागराला येऊन ते भगवंताची प्रार्थना करतायत की देवा, या सगळ्या अनन्वित अत्याचारापासून आमचं रक्षण करा. सगळे मिळून त्या भगवान विष्णूची, महाविष्णूची प्रार्थना करतायत. काय प्रार्थना करतायत? गोविंदा सुखकंदा धावरे दयाळा संतजना सुखवाया दुष्टजना माराया धरितो मी अवतारा बोलिलास बोला गोविंदा सुखकंदा धावरे दयाळा धर्म चले नच जगती असुराधिक अवनीती. शिवा, हे सगळे असुरांनी पिडलेली ही धरती आहे. आम्हाला हिचा बोज सहन होत नाही या पापाचा.
तेव्हा आपण अवतार घ्यावा. मग भगवंताने सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणाले मी अवतार धारण करेन. समाधिस्तास्ता हृदय आकाशी आकाशवाणी झाली ऐशी मी अवतरेन पृथ्वीशी माया शेषास. भगवंताने सांगितले मी अवतार घेईनच, पण माझी माया ती पण अवतार घेईल. मी ज्या शेषावर आरूढ झालेलो आहे तो शेष सुद्धा अवतार घेईल. तो माझा वडील बंधू होईल. शेषाला विचारलं तू अवतार घेणार ना? शेष म्हणाला नाही नाही बाबा, शेष म्हणजे मागच्या त्रेतायुगातला अवतार कोणाचा आहे? ह्या शेषाचा लक्ष्मण म्हणून तो आलेला होता रामाबरोबर. तेव्हा म्हणाला रामा, मला त्या रामायणामध्ये दुजस्थान आहे. दुजस्थान म्हणजे सगळा मोठेपणा तुलाच. लक्ष्मणाची आठवण फार थोड्या लोकांना होती म्हणाले. मग कृष्ण म्हणाला भगवंत म्हणाले ठीक आहे, या कृष्णावतारात तू माझा मोठा भाऊ म्हणून जन्माला ये. त्रेतायुगामध्ये मी तुझा मोठा भाऊ होतो. आता द्वापार युगामध्ये तू माझा मोठा भाऊ हो, मी तुझा लहान भाऊ होईल. आणि सांगितलं की हा माझा जो शेष आहे तो माझा वडील बंधू म्हणून जन्माला येईल. तो रोहिणीच्या पोटी अवतार घेईल. आणि ही माझी वैकुंठ नगरी म्हणजेच व्रज नगरी जी आहे गोकुळ, ती सगळी व्रजभूमी म्हणजे वैकुंठच होऊन जाईल. वैकुंठ झाले व्रजभूमी, वृक्ष झाले तापस मुनी. जे तपस्वी होते त्यांनी वृक्षाचे अवतार घेतले. आणि मग भगवंत काय करायचा? गायीला चारायच्या निमित्ताने प्रत्येक झाडाखाली थोडा वेळ उभा राहायचा आणि ज्या मुनीने हे वृक्षाचे अवतार घेतलेले होते त्यांचा उद्धार करायचा. वैकुंठ झाले व्रजभूमी, वृक्ष झाले तापसमुनी, श्रुती अवतरल्या गोपरमणी, वेदरूच्या कृष्णदिया. सगळ्या ज्या श्रुती आहेत भगवंताच्या त्या गोपी रूपाने अवतीर्ण झाल्या. आणि ऋग्वेदामध्ये 16,000 ऋचा आहेत. ह्या सगळ्या 4 वेदामध्ये मिळून काय 4,000 ऋचा आहेत. तर त्या 16,000 ऋचा आहेत. त्या 16,000 ऋचा कोण झाल्या? त्या 16,000 स्त्रिया झाल्या भगवंताने ज्यांना आपलंसं केलं. वेदऋच्या कृष्ण स्त्रिया. वेणू झाला आपण रुद्र. भगवंताच्या हातातला जो वेणू म्हणजे बासरी आहे तो अवतार कोणी घेतलाय? प्रत्यक्ष भगवान शंकराने वेणूचा अवतार घेतलेला आहे. वेणू झाला आपण रुद्र. शृंग झाला देवेंद्र. डोक्यावरती त्यांचं शृंग असायचं. ते शृंग कोण झालेलं आहे? इंद्राने तो अवतार घेतलेला आहे. काठी झाला जगदाद्य ब्रह्मदेव जगस्त्रष्टा. भगवंताच्या हातामध्ये काठी असायची. त्या काठी त्याचा अवतार कोणाचा आहे? तो ब्रह्मदेवाने तो अवतार धारण केलेला आहे. काठी झाला तो जगदाद्य ब्रह्मदेव जगस्त्रष्टा. ब्रह्मा रुद्रेंद्र म्हणते आम्ही अवतार घेऊ क्षिती परी घडावी अंगसंगती केली विनंती कृष्णासी. ब्रह्मदेव म्हणाले, इंद्र म्हणाला, शंकर म्हणाले आम्ही अवतार घेऊ पण तुझ्या सहवासात राहण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे. म्हणून कृष्णाने कधी त्या बासरीचा त्याग केला नाही, कधी शृंगाचा त्याग केला नाही आणि कधी काठीचा त्याग केला नाही. म्हणून फेडावया भक्तरुण अवतार धरता झाला कृष्ण. अंगसंग करी सर्वाशी जाण तृप्त केले. भक्तांचे असो मागील अनुसंधान. यादव राणा शूरसेना त्याचा पुत्र वसुदेव नाम राहत होते मथुरेत. मथुरेमध्ये राहत होते. आणि उग्रसेनाच्या भावाची मुलगी होती देवकी. उग्रसेना मथुरेचा राजा. त्याच्या भावाची एक मुलगी होती, तिचं नाव होतं देवकी. उग्रसेनाची भातृकन्या देवकी रूप गुण संपन्ना. वसुदेवाशी तिचे लागले लग्न. वरात निघाली राजविधी. त्या देवकीचं वसुदेवाशी लग्न लागलं आणि लग्न झाल्यानंतर संध्याकाळी वरात निघाली.
त्या वरातीचं सारथ्य कोण करत होता? त्या वरातीचं सारथ्य करत होता कंस. वधूर वैसले दिव्य रथात कंस आपण करी सारथ्य, भगिनीचे प्रिय करण्या प्रित्यर्थ अश्वाहकतसे प्रेमाने. तव वाणी झाली आकाशी, मूर्खा जिचे सारथ्य करसी, तीच कारण तव नाशासी, भाच्या ते मरण तुझे. आकाशवाणी झाली, अरे जिच्या रथाचं सारथ्य तू करतोयस तिच्यापासून होणारा मुलगा, 8वा मुलगा तुझा वध करेल, तुझा भाच्याच तुझा वध करेल. देवकीचा 8वा गर्भ तुझसी, वधील जाण निश्चयसे. ऐसे ऐकून कंसासे भय आणि क्रोधोपजला, रथातून उतरला सूत्र हाती घेतली से तलवार, म्हणे उडवीनेचे शिर. बहिणीनो हे वैरिणी ही, म्हणाले मी आता हिचा शिरच्छेद करतो, ही काही माझी बहीण राहिली नाही, आता ही कोण आहे? माझी वैरीण आहे. असा विपरीत प्रसंग पाहून वसुदेव हा स्थितप्रज्ञ होता, तो डळमळून गेला नाही. काय असतं माहिती का, कितीही वेगळा प्रसंग समोर उभा राहिला तरी आपलं मन स्थिर पाहिजे, म्हणून मग आपण गोंधळून जात नाही. वसुदेव स्थिर होता. वसुदेवाने कंसाचा हात धरला की तू माझ्या बहिणीला मारायला निघालायस, अरे विचार कर. कंसा तो शूरादाग्रणे, स्वास्थ्य मारशे आपली भगिनी, आईसे न करावी की निंदे करणे, अश्लाघ्यती तुझला की. अरे तू स्वतःच्या बहिणीचा वध करतोयस. जो जो प्राणी जन्मास येत तो मरणार हे निश्चित, आज ना उद्या येईल मृत्यू, तो न चुकला कवणासे. बरं एक विचार कर, म्हणाले मृत्यू तर कोणाला चुकत नाही. एक विचार कर, आकाशवाणीने काय सांगितलंय? देवकीला होणारा 8वा मुलगा तुझा वध करेल, सांगितलंय ना? असं सांगितलंय का की ही देवकीच तुझा वध करेल? नाही म्हणाला, देवकी वध करणार नाही, देवकीचा 8वा मुलगा वध करेल. मग असा विचार कर की जिने तुझा काय अपराधच केला नाही तिचा वध कशाला करतो? भगवंताने बघा कसं बुद्धिचातुर्य या वसुदेवाच्या माध्यमातून वापरलंय, आणि कंसाला सुद्धा ते पटलं. खरंच ही बहीण काही माझा वध करणार नाही, मग मी हिचा कशाला वध करू? तुझशी माझी विनवणी अवध्य आहे तुझी भगिनी, तुला मृत्यू नाही वासूने, पुत्रापासून भय आहे. म्हणून तुझला देतो वचन, हिला होईल जे संतान ते मी तुझला करीन अर्पण. तुला वधावे निज हस्ते, तिला होणारी सगळी मुलं मी तुला अर्पण करेन, तू तुझ्या हाताने तिचा वध कर. समजा म्हणाले आम्हाला मुलबाळ झालं नाही तर कुणाचा वध करण्याचा प्रश्नही नाही, आणि समजा झालेच तर आम्ही तुला अर्पण करूत ना, वचन देतो म्हणाले तुला. देवकीशी होईल संतान, काय म्हटलंय ऐका, देवकीशी होईल संतान अथवा नच होईल दान, कदाचित होणार पण नाही. किंवा कंसा येईल मरण, कदाचित. अरे हिला मुलं व्हायच्या आतच तुला मृत्यू आला तर कदाचित कंसा येईल मरण. हा सगळा विचार वसुदेव मनातल्या मनात करतो. कदाचित हिला मुलं झालं नाही तर कंसालाही मुलं द्यायचा प्रश्न येणार नाही. कदाचित हिला मुलं व्हायच्या आतच कंस मरून गेला तरी काय, हा हिचं आत्ता कुठल्याही परिस्थितीत पहिला प्रेफरन्स काय आहे, पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर ह्या देवकीचं मृत्यू टाळणं हा महत्त्वाचा. थोडा लांबला मृत्यू तर आपल्याला काही तर सुटकेचा आणखीन मार्ग अवलंबता येईल. देवकीश होईल संतान अथवा नच होईल दान, किंवा कंसा येईल मरण आजचा अश्विन टाळावा. नाना काष्टे जैसे अग्नी माझी मिळती अपैसे, शरीर संयोग योग तैसे होते स्थिती जीवाचे संसारी. विचार करतो अरे ही माणसं आपण एकत्र येतो ना, दोन ओंडक्याचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा. काय म्हटलंय बा, नाना वृक्षांची काष्टे जैसे अग्नी माझी मिळती पैसे,
शरीर संयोग वियोग तैसी स्थिती जीवाशी संसारी. तसा शरीराचा संयोगही आहे आणि वियोग पण आहे. विचार मानवला कंसाशी म्हणे कासया मारावे बहिणीशी. वसुदेवे दिले वचनाशी संतती मारीन देवकीची. एक वर्षाच्या कालांतरे देवकीशी 6 पुत्र झाले. एक वर्षाच्या अवधीने देवकीला 6 मुलं झाली. पहिलं मूल झालं त्याबरोबर वसुदेव ते मूल घेऊन कंसाकडे आला आणि म्हणाला, हा माझा पहिला मुलगा घे बाबा, मी वचन दिलंय तुला, मूल झालं की आणून देईन. कंसाने ते मूल पाहिलं. आता हा भाचाच ना कंसाचा मूल, म्हणजे देवकीचा मुलगा म्हणजे कंसाचा भाचा. त्या मुलाला पाहिलं त्याच्या मनात प्रेम निर्माण झालं. मनात विचार करतो, अरे ह्याला कशाला मारायचं आहे, आपल्याला मारणारा आठवा आहे, जा म्हणले घेऊन. व्याघ्राच्या मनामध्ये शांतता निर्माण व्हावी अशी अशक्य गोष्ट झाली. हा मारत का नाही, म्हणजे तो तर क्रूर आहे, म्हणजे मारायला पाहिजे तरी खरं म्हणजे. काय बरं झालं म्हणजे आपल्या मुलाचा प्राण वाचला असा विचार करून वसुदेव बाहेर पडतोय. तेवढ्यात त्याच्या कानावरती आवाज आला, श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारद महर्षी आले म्हणून वसुदेव थोडा तिथेच घुटमळला, थांबला. नारद आत गेले. कंसाला त्याने विचारलं. आता कंसाचा आणि नारदाचा चाललेला संवाद कोण ऐकतोय, बाहेर वसुदेव आहे. नारदाने विचारलं कंसाला, अरे का रे तो वसुदेव कशाला आला होता. नाही म्हणले, अशी ती आकाशवाणी झाली होती आणि त्या कृष्णाचा या वसुदेवाचा 8वा मुलगा मला मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे असं ऐकलं आणि म्हणून मी त्या दिवशी बहिणीलाच मारायला निघालो होतो, पण वसुदेवाने वाचवलं तिला. आणि मी पण विचार केला की ठीक आहे, बहिणीचा काय अपराध नाही, बहिणीला कशाला मारायचं आहे. यांनीच त्या दिवशी मला वचन दिलं होतं की मला मुलगा झाला की मी तुम्हाला आणून देईन. त्याप्रमाणे त्याने मुलगा झाला, आणून दिला. पण मी विचार केला की अरे आपल्याला तर मारणारा आठवा आहे, ह्याला कशाला मारायचं, म्हणून मी त्याला सांगितलं घेऊन जा. हे थांबव म्हणले त्याला. म्हणजे काय झालं, अरे म्हणले देवाच्या घरचं तुला गणित काढायचं नाही, 8व्यापासून उलटं मोज बरं. हा म्हणले, मग पहिला 8वा होतो ना म्हणाले, माझं उलटं मोजलं होतं. आला डोक्यात राग, गेला धावत धावत. पहिला मुलगा मारला, दुसरा मारला, तिसरा मारला. कारण एकदा मनुष्य रागाच्या आहारी गेला की त्याची विचारशक्ती नाही शून्य. आणि त्याप्रमाणे 6 मुलं मारली. कुणाची, वसुदेवाची. आता भगवंताने आपल्या मायेला सांगितलं की जा तू आता देवकीच्या उदरामध्ये जा अवतार घ्यायला. वसुदेवाने काय केलं मग की हा आता कंस अनन्वित अत्याचार करतो म्हणून वसुदेवाच्या ज्या इतर स्त्रिया होत्या त्या त्याने आपला मित्र जो गोकुळचा राजा नंद त्यांच्याकडे पाठवल्या होत्या. त्यात रोहिणी आणि इतर स्त्रिया गेल्या होत्या तिकडे गोकुळामध्ये. आता माया आली आणि मायेला भगवंताने सांगितले की तू देवकीच्या उदरामध्ये जायचं आणि नंतर मग तिथून गुप्त व्हायचं आणि नाही 7वा अवतार झाला, म्हणजे 7वा जन्माला आला मूल. पण भगवंताने आपल्या मायेला सांगितलं, काय सांगितलं, जन्माला येईल माया पण पुढे या तू. आता त्या मायेला काय सांगितलंय काम भगवंताने की तू ह्या देवकीच्या उदरातला गर्भ काढ आणि गोकुळामध्ये ह्या वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी आहे तिच्या उदरामध्ये नेऊन घाल. आता टेस्ट ट्यूब बेबी आपण पाहतो म्हणाले, हे काढ आणि तिकडे नेऊन गर्भ ठेव. त्याप्रमाणे मायेने काय केलं, तो गर्भ काढला आणि तो नेऊन तिकडे रोहिणीच्या गर्भावर ठेवला. रोहिणी गर्भी तिला मूल झालं. तो पहिला वडील बंधू जन्माला आलेला आहे तो बलराम दादा त्या ठिकाणी जन्माला आला. इकडे कंस विचारतोय 7वा कुठं आहे. नाही म्हणले, ते पोटातल्या पोटातच जिरून गेला. काय सांगितलं वसुदेवाने,
सातवा गर्भ पोटातल्या पोटात जिरून गेला. वास्तविकता काय झालं होतं, मायेने तो त्या देवकीच्या उदरातनं गर्भ काढून तिकडे रोहिणीच्या उदरात ठेवला होता आणि तिकडे तो प्रसूत झाला. त्यामुळे सातवा काही त्याला मारता आला नाही. कुणाला? कंसाला. सातवा पुत्र मारता आला नाही. आता आठव्याचा ध्यास लागलाय. आता हा कृष्ण जन्माला येणार, पण जन्माला येण्याच्या आधीपासूनच त्याचा ध्यास लागलाय. कोणाला? कंसाला. त्या मायेला सांगताना भगवंत म्हणतात, तू ही यशोदेचे उदरी जा, देवकी उदरीचा गर्भ काढून रोहिणी उदरी करावा स्थापना. त्यासे म्हणतील संकर्षणा, ज्येष्ठ बंधू माझा तो माझा, रमवील सकळ जनासी. म्हणून राम म्हणतील त्यासी, महाबळी तो बळिया माझे, बल हे नाम पावेल. तूही यशोदेचे उदरी जाऊन राहावे तदनंतरी, मीही अवतरेन देवकीचे घरी मग गोकुळी येईल. आणि मायेला सांगितलं, नंतर 8व्या वेळेला तू काय करायचं, देवकीच्या उदरामध्ये जायचं. तू 8व्या वेळेला यशोदेच्या उदरामध्ये जायचं, यशोदेच्या पोटी जन्माला यायचं. आणि मग वसुदेव तुला गोकुळातनं काढून मथुरेमध्ये घेऊन येईल. आणि मग तू कंसाच्या हातनं सुटून तुला देवी म्हणून लोक तुझी पूजा करतील, असं तिला मायेला सांगितलंय भगवंताने आपल्या मायेला. त्याप्रमाणे ती 8व्या वेळेला माया तिकडे यशोदेच्या उदरामध्ये आलेली आहे. आणि इकडे मथुरेमध्ये काय झालं, भगवान गोपाळ कृष्णाने त्या देवकीच्या पुढे बंदीशाळेमध्ये 8 वर्षाचा गोपाळ कृष्ण उभा राहिला. शंख चक्र गदा पद्म असलेला परमात्मा समोर उभा राहिला. वसुदेव देवकीने त्यांना वंदन केलं. त्यावेळेला गोपाळ कृष्ण 8 वर्षाची मूर्ती आहे त्याच्यापुढे उभी राहिली आणि सांगतायत त्यांना दोघांना, वसुदेव देवकीला, की तुम्ही श्रावण मासे वद्य पक्षी तिथी अष्टमी मध्यरात्री देवस्वरूपा देवकी पोटी सर्वांतरवासी प्रकटला. स्वयंभू मनवंतर 12,000 वर्षे तप, त्यावेळी सुतपा आणि पृष्णी असे तुमचे नाव होते. त्यांना सांगतोय वसुदेव देवकीला कृष्ण, 8 वर्षाची मूर्ती आहे त्यावेळेला तो सांगतोय की तुम्ही कोण होते. तुम्ही स्वयंभू मनवंतरामध्ये 12,000 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळेला तुमचं नाव होतं सुतपा आणि पृष्णी. सुतपा आणि पृष्णी असं तुमचं नाव होतं. तुम्हाला मी प्रसन्न झालो आणि विचारलं काय वर पाहिजे. तेव्हा तुम्ही मला सांगितलं, हे भगवंता तू आमच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला ये. त्यावेळेला मी तथास्तु म्हणालो होतो. नंतर पुढे तुम्हीच कश्यप ऋषी आणि अदिती झाला. त्यावेळी मी तुमच्या पोटी जन्माला आलो. उपेंद्र या नावाने तुमच्या पोटी जन्माला आलो. हे पूर्वजन्मीचं तुम्हाला स्मरण व्हावं म्हणून मी चतुर्भुज रूपात तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. पूर्वजन्म व्हावं या स्मरण तुम्हाला दिले चतुर्भुज दर्शन. एरवी माझे स्वरूप ज्ञान मर्त्य शरीरे अदृष्टची. एरवी माझं हे स्वरूप तुम्हाला कोणाला कळत नाही, दिसत नाही. हे स्वरूप बघा, श्रीकृष्णाला श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. अर्जुन म्हणला देवा मला तुझं विश्वरूप पाहायचं आहे. भगवंताने लगेच दाखवलं. अर्जुन म्हणतो मला काही दिसत नाही. मग भगवंत म्हणले अरे याला चर्मचक्षुनी दिसणार नाही, याला ज्ञानचक्षु दिले पाहिजे. आणि मग भगवंताने त्याला ज्ञानदृष्टी दिली आणि मग पाहायला सांगितलं त्याला हे विश्वरूप दिसलं. तसं परमात्मा त्याला सांगतो की मला
एरवी माझे स्वरूप ज्ञान मर्त्य शरीरे अदृष्टची, म्हणजे जोपर्यंत मी कृपा करत नाही तोपर्यंत माझं ज्ञान कोणाला होत नाही. म्या शिशुरूप धरल्यावरी मग न्यावे गोकुळा भित्रे, माया उपजली नंदा घरी, हिजला येथे आणावे. आता मी बालक होऊन, कारण यशोदा म्हणते, देवकी म्हणते कृष्णा तू बालस्वरूप घे, कधी एकदा तुला दूध पाजते असं मला झालेलं आहे. कृष्ण म्हणला मी बालक स्वरूप होईल, तुझं दुग्ध प्राशन करेन आणि मग मला वसुदेवाने इथनं उचलायचं आहे आणि यशोदेच्या पोटी माया जन्माला आलेली आहे, तिला परत घेऊन यायचं आहे, मला यशोदेजवळ ठेवायचं आहे, त्या मायेला घेऊन परत या बंदीशाळेमध्ये वसुदेवाने यायचं आहे. दोघांनी सांगितलं भगवंता तुझी आज्ञा आम्हाला मान्य आहे, कारण झाडाचेही पान हले त्याची सत्ता आहे. सगुण अवतार घ्यावयास योगी, संमोहित मायेशी, स्वजनमोहिनी भेट मोही भक्ताशी, भक्तिप्रेम वाढावया. माझे मायेचे 3 प्रकार आहेत असं भगवंतांनी सांगितलं. एक आहे स्वमोहिनी माया. या स्वमोहिनी मायेच्या योगाने मी सगुण अवतार धारण करतो असं भगवंतांनी सांगितलं. स्वजन मोहिनी माया बघा, पहिली स्वमोहिनी माया. या स्वमोहिनी